नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. कल्याणच्या कोळशीवाडी परिसरात आईसोबत भांडण करत असल्याच्या रागातून गोळीबार केला असून 2 दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कल्याण नजीकच्या बापगाव परिसरात राहुल गगे हा तरुण आई आणि बहिणीसोबत राहतो. राहुल याचे वडील संतोष हे हत्येच्या प्रकरणी जेलमध्ये आहेत. संतोष याचा मित्र देवाशिष बंक हा संतोष गगे यांच्या कुटुंबासोबत राहत होता. राहुल गगे हा नेहमी आईला मारहाण करायचा. अखेर देवाशिष बंक याने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तो सांगूनही ऐकत नव्हता. त्याला भीती दाखवण्यासाठी देवाशिष बंक याने आधी मुरबाडच्या जंगलात नेले. त्या ठिकाणी त्याला बंदूक दाखवली. पुन्हा त्याला कल्याण पूल जवळ नजीक होम बाबा टेकडीवर नेले. त्या ठिकाणी त्याच्यावर छर्र्याच्या बंदुकीने गोळीबार केला. त्यात राहुल हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. राहुल याने दिलेल्या फिर्यादीनुसार देवाशिष बंक याला कोळशेवाडी पोलिसांनी टिटवाळा येथून अटक केली आहे. आरोपी देवाशिष त्रिपाद बंक 52 वर्ष वय आहे, राहणारा वृंदावन सोसायटी बापगाव याला आज आमच्या DB टीमनं टिटवाळा भागातून अटक केलेली आहे. त्याने राहुल गगे यांच्यावरती शनिवारी गोळीबार केला होता आणि त्यावरती 307 आणि आर्म ॲक्ट असा गुन्हा दाखल झालेला होता. सदर प्रकरणात आज आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीने फिर्यादी राहुल याला पत्रीपुलाजवळील ओमबाबा टेकडीवरती नेऊन त्याच्या आईसोबत झालेल्या भांडणात राग मनात धरून त्याला समजवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याला धाक दाखवण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण घडल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. आमदार यामिनी जाधव यांनी मला उमेदवारी मिळाली हा सर्व महिला वर्गाचा सन्मान आहे असं वक्तव्य केलं आहे. यामिनी जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी महिलांना सन्मान दिला. आज मला उमेदवारी मिळाली तो महिला वर्गाचा सन्मान आहे. तसेच यशवंत जाधव साहेब आणि आम्हा सर्वांचाही सन्मान आहे. आम्ही लढणार आहोत. मोदी साहेब आणि महाराष्ट्र सरकारचं काम आहे आणि विचारांचा वारसा घेऊन आम्ही चाललो आहोत. आम्ही विचारांचा वारशावर चालणार आहोत. माझ्या कर्तव्यावर मला पूर्ण विश्वास आहे. महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र काम करणार आहोत. प्रत्येक निवडणूक आम्ही मनापासून लढणार आहोत असा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर यशवंत जाधव आमचं ब्रेन आहे. त्यांच्याकडे उमेदवार नसेल म्हणून पटकन जाहीर केला असावा. आमच्या बाजूने ताकदीची नावं पुढे होती. त्यामुळे वेळ लागला. मी आमदार म्हणून काम करत आहे तर फक्त निवडणुकीसाठी आम्ही काम करत आहोत असं नाही. आम्ही लोकांसोबत आहोत. शिंदे साहेबांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो मी खाली पडू देणार नाही. आमची तयारी नेहमी होती आणि असणार आहे. यशवंत जाधव हे संपर्क प्रमुख आहेत. त्यामुळे आम्ही लढाईसाठी तयार आहोत. आमचा मतदार हा हुशार आहे. सिंपती काही वेळेसाठी असते पण काम हे काम आहे. शिवसेना ही शिंदे साहेबांची आहे आणि मी दुसरा कोणत्याही शिवसेनेचा विचार करण्याची गरज नाही. सगळ्या लोकांच्या वक्तव्याचा विचार केला पाहिजे असंही ते यावेळी म्हणाल्या. पहिल्यांदा मी सगळ्या मीडियाचे आभार मानू इच्छिते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांनी जो महिलांना सन्मान दिलेला आहे, संविधानामध्ये तरतूद झालेली आहे. बाळासाहेबांनी तर महिला आघाडी उभी केली आणि आज महायुतीचे एक महिला उमेदवार दक्षिण मुंबईमधल्या लोकसभेमध्ये जर उमेदवारी तिला मिळते तर हा सगळ्या तमाम महिला वर्गाचा सन्मान असं मी मानते. मी महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांचे जे आता महायुतीत आहेत, भाजप असेल, RPI असेल, मनसे आहे, सगळ्याच घटक पक्षांचे खूप खूप आभार मानू इच्छिते. त्याचबरोबरीनं यशवंत जाधव साहेब हे जवळजवळ 43 वर्ष या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत, सामाजिक कार्य करतायत आणि मला वाटतं ही उमेदवारी दक्षिण मुंबई लोकसभेला मिळालेली आहे आणि तो आम्हा सगळ्यांचाच सन्मान आहे असं मला वाटतं. लढतीकडे लढतीसारखंच पाहते. मोदी साहेबांची एवढी कामाचा डोंगर आहे. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांनी तर मला वाटतं शिंदे साहेब तर भिंगरीसारखे अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत होते. त्यांचाच वारसा घेऊन आम्ही चाललेलो. एका बाजूला आता जर दक्षिण मुंबईच्या लोकसभेचा विचार करता, एका बाजूला वारसा आहे आणि दुसऱ्या बाजूला विचारांचा वारसा आहे.
आम्ही सगळेच विचारांच्या वारशावर चाललेलो आहोत आणि मला वाटतं विचारांच्या वारशावर चालणाऱ्यांची हमेशा प्रत्येक वेळेला त्यांना त्यांच्या पदरामध्ये यशच मिळतं आणि मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर सगळ्यांवरच विश्वास आहे. पुढचं आव्हान काय मला वाटत नाही तेवढं मोठं आहे. पूनम क्षीरसागर हत्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी टॅक्सी चालक निजामुद्दीन शेखला अटक केली आहे. 25 एप्रिल रोजी सकाळी पूनम क्षीरसागर या 27 वर्षीय महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत चिरनेर उरण येथील जंगलात रस्त्याच्या कडेला ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 302 आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक निजामुद्दीन अली शेख याला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 18 एप्रिल रोजी एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्याने सांगितले की तपासादरम्यान उरणमधील रस्त्यावर सापडलेला मृतदेह बेपत्ता महिलेचा असल्याचं समोर आले आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मृत महिला पूनम क्षीरसागर हिचे आणि आरोपी निजामुद्दीन अली शेख सोबत 4 वर्ष प्रेमसंबंध होते. आरोपी निजामुद्दीन याचे आधीच लग्न झालं होते आणि त्याला मुलगाही होता. त्याचे कुटुंब उत्तर प्रदेशमध्ये राहत होते तर तो मुंबईतील नागपाडा परिसरात राहत होता. मृत महिला आणि त्याचा याच कारणावरून काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते आणि त्यातून तिची हत्या केली असल्याचं आरोपीने आपल्या कबुली जबाबात सांगितले आहे. पुढील तपास उरण पोलीस करत आहेत. शोध घेत असताना माहिती मिळाली की सदर महिला ही मानखुर्द भागातली राहणारी असून ती 18 एप्रिल पासून मिसिंग आहे आणि 19 एप्रिलला त्यांनी मानखुर्द पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंटही दाखल केलेली आहे. त्या महिलेची ओळख पटल्यानंतर मग तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि ह्या त्या महिलेचा खून हा तिचा प्रियकर असणारा निजामुद्दीन अली याने केल्याचं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आणि आम्ही तात्काळ लगेच दुसऱ्या दिवशी निजामुद्दीन अलीला ताब्यात घेतलं आणि त्याने देखील आरोपीने त्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे. सध्या आमच्या ताब्यात निजामुद्दीन अली असून त्याने कशा पद्धतीने खून केला काय याच्यावर आमचा आणखी तपास चालू आहे. प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे त्या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि आरोपीचं पहिलं लग्न देखील झालेलं होतं, त्याला मुलं देखील होते. तर या प्रेमसंबंधातून काहीतरी त्यांचं भांडण झालेलं असावं आणि त्यातूनच हा गुन्हा घडलेला असावा असा आमचा अंदाज आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून 7 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, अपक्ष उमेदवार प्रज्ञेश हर्षदराय दोशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय सावजी देशपांडे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रेम रमापती गुप्ता, वीरोकेवीर इंडियन पार्टीचे भूपिंद्र सिंग सैनी, धर्मेंद्र कुमार मिश्रा अपक्ष आणि अपक्ष शहाजी थोरात या उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दादाराव दातकर यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर मतदारसंघातून 6 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 26 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर या मतदारसंघातून आज भारतीय जनता पार्टीचे पियुष वेदप्रकाश गोयल, भारतीय जवान किसान पार्टीचे जयंत वसंत सुर्वे, सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे कमलेशभाई ढायाभाई व्यास, बहुजन महापार्टीचे सय्यद जुल्फिकार आलम, अपक्ष उमेदवार अख्तर हुसेन, हिंदू समाज पार्टीचे बिपिन बच्चूभाई शाह यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी दिली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून 2 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 29 मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून आज फेरोज अब्दुल रहीम शेख, अपक्ष वर्षा एकनाथ गायकवाड, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली आहे. रत्नागिरी येथील आठवडा बाजार येथे भंगार गोदामाला भीषण आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. शहरातील आठवडा बाजार येथील भंगार गोदामाला आग लागली असून या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून गेल्याने भंगार व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेले ही भंगार गोडाऊने भविष्यात मोठी दुर्घटनेची कारण ठरू शकतात. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.